नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कटोरी अस्तरचा कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे तर हे मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तुम्हाला या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती 30 इंच साइज कटोरी ब्लाउज पेपर कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। तर मग जे काही पार्ट आहेत ते अशा पद्धतीने मी अस्तरवरती जोडून एक्स्ट्राचा भाग कट केला आणि दोघं पार्ट मी दोघही बाजूंना वेगवेगळे करून घेतले। कटोरीचे दोघही कोने एकमेकांवरती ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर 4.5 इंचाची कटोरी आहे तर 2.25 शिलाई मार्जिन सोडून 2.25 इंच मोजून घेतली आणि हुबा टक्स लहान साइज आहे म्हणून 2.5 इंच घेतला आणि मग ते अशा पद्धतीने जो काही टक्स आहे तो मी फोल्ड केला। तर कटोरी जर 5 इंचाची असली तर ती आपल्याला 2.5 इंच घ्यायची आणि आता ही 4.5 इंचाची आहे तर मी 2.25 इंच घेतली। अशा पद्धतीने आपण मोजून घ्यायची आणि मग ते आपल्याला तो टक्स द्यायचा आहे। नंतर मग कटोरी अशा पद्धतीने ठेवून चेक करून घेतली आणि जे काही दोघही पार्ट आहेत ते एकमेकांवरती ठेवून आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। दोघही पार्ट आपल्याला अगदी हलक्या हाताने पकडत आणि मग कटोरी जोडायची आहे। तर कटोरी ही अर्धा ते पाऊण इंच किंवा मग कधी कधी 1 इंच सुद्धा एक्स्ट्रा असते, परंतु आपल्याला ती जोडत असताना इथंच बरोबर ॲडजस्ट करायची आहे। कारण मग जेव्हा आपण जर काही एक्स्ट्रा उरली आणि आपण ती कट केली तर मग जेव्हा ब्लाउज घातल्यानंतर तो वरती सरकत असतो, म्हणून जी काही मापं असतात त्याच परफेक्ट पद्धतीने आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची। नंतर डबल शिलाई मारून एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि मग आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघू शकतात क्रॉस पट्टी मी इथं अशा पद्धतीने जोडून घेत आहे आणि जोडत असताना जे काही कोने आहेत ते एकमेकांवरती ठेवण्याआधी पुढच्या बाजूला पाव इंच इतकी किंवा मग 1 लाईन इतकी एक्स्ट्रा सोडायची आणि मग आपल्याला क्रॉस पट्टी बरोबर जोडून घ्यायची आहे। एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला ही क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। तर बघू शकतात ही माझी जोडून झाली आणि त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला आपल्याला लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राची क्रॉस पट्टी आपल्याला नंतर माप टाकून कट करायची आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा मी रेडी करून घेतला। तर बघू शकतात दोन्ही पार्ट मी रेडी करून समोरासमोर ठेवून आणि क्रॉस पट्टी चेक करून घेतली। नंतर आय पट्टी आणि हुक पट्टी जोडून घ्यायची। तर ही 1.5 इंचाची मी हुक पट्टी घेतली आणि 2-2.25 इंचाची आय पट्टी घेतली। तर सर्वात आधी मी अस्तरची जी हुक पट्टी घेतलेली आहे खालच्या बाजूला अर्धा इंच इतकी एक्स्ट्रा सोडली आणि अशा पद्धतीने एकसारखं पाव इंच शिलाई मार्जिन सोडत मी त्याच्यावरती शिलाई करून घेतली। नंतर लगेचच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। खालच्या बाजूला जी काही एक्स्ट्रा आहे ती बरोबर आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आणि तिच्यावरती लगेचच अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची। हुक पट्टीला तुम्ही सर्वात आधी एका बाजूला शिलाई करू शकतात किंवा मग डायरेक्ट मी ज्या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही डायरेक्ट शिलाई करू शकतात। तर अशा पद्धतीने मी डायरेक्ट शिलाई करून घेत आहे जेणेकरून कमी वेळेत होईल। तर बघू शकतात आतमध्ये थोडं पाव इंच इतकं फोल्ड केलं आणि लगेचच इथं मी शिलाई मारून घेत आहे। एक्स्ट्राची जी काही हुक पट्टी आहे ती आपल्याला कट करायची, धागे वगैरे कट करायचे। दुसऱ्या बाजूला लगेचच आपल्याला आय पट्टी बनवून घ्यायची। तर मी मेन कपड्यावरती अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तो सुद्धा मी जोडून घेत आहे। ती पट्टी जोडून झाल्यानंतर मग इथं तुम्ही किती आय बनवत आहात 5-6 हे तुमच्या मापानुसार ते तुम्हाला जोडून आणि तिथं छोटे छोटे आय बॉक्स हे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात। मी मशीनच्या सहाय्याने छोटे छोटे आय बॉक्स तयार करून आणि दोघही पार्ट रेडी करून घेतले। नंतर मग गळ्याला आपल्याला पायपिंग करण्यासाठी मी 1.25 इंचाची पट्टी घेतली आणि ही पायपिंगची पट्टी अशा पद्धतीने जोडून घेतली। त्याच्यानंतर मग छोटे छोटे गोल आकार असल्यामुळे 1-2 कट मारले आणि ती बरोबर आतमध्ये फोल्ड करून आणि अशा पद्धतीने पायपिंग करून घेत आहे। तर दोघही बोटाच्या सहाय्याने आपल्याला बरोबर एकसारखी पायपिंग करून घ्यायची आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला पायपिंग बनवून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला पायपिंग बनवून घ्यायची। तर ही पायपिंग करण्याची सुद्धा अगदी सोपी अशी पद्धत आहे, तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करू शकतात। आतमध्ये फोल्ड केलं आणि बरोबर एकसारखी शिलाई मार्जिन पकडत आणि पायपिंगचा गोट तयार करून घेतला।
दोघंही बाजूंना सेम त्याच पद्धतीने तयार करून एक्स्ट्राचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि त्याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची, जेणेकरून शिलाई ओपन होणार नाही। नंतर मग मागच्या बाजूला चेक करून घेतलं आणि दोघंही पार्ट बरोबर एकमेकांवरती ठेवून आणि चेक करून घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला हे पार्ट शोल्डर जोडायच्या आधी अशा पद्धतीने बरोबर एकसारखे जोडून बघायचे। आयपट्टी पुढच्या बाजूला सोडून घेतली आणि दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून घेतले। त्याच्यानंतर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्याचा कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग बॅक पार्ट मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। मध्ये सेंटर काढून घेतला आणि बरोबर दोघंही बाजूंचे पार्ट अशा पद्धतीने आपल्याला ठेवून आणि चेक करून घ्यायचे। काखेमध्ये एखादा भाग कमी जास्त होत असेल तर तो आपल्याला बरोबर सरळ रेषेत कट करायचा। तर हा भाग मी थोडा 1/2 इंच इतका एक्स्ट्रा आतमध्ये कट करत आहे। दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने मी कट करून घेणार आहे। त्याच्यानंतर मग दुसरा पार्ट आयपट्टी बरोबर सोडून आणि मध्ये सेंटरवरती हा पार्ट मी अशा पद्धतीने ठेवून आणि हे पार्ट चेक करून घेतले। परंतु शोल्डर जोडण्याआधी आपल्याला ह्या गोष्टी काळजीपूर्वक आणि आठवणीने करायच्या आहेत, जेणेकरून आपला ब्लाऊजची फिटिंग अगदी परफेक्ट येईल। दोघंही बाजूंचा पुढचा भाग थोडा मी एक्स्ट्रा कट केला आणि मग मी आता शोल्डर जोडून घेत आहे। शोल्डर दोघंही बाजूंचे जोडत असताना गळ्याकडचे जे काही कोणे आहेत ते एकसारख्या मापात येतील ही काळजी घेत मग आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत। शोल्डर जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर मग इथं बरोबर सरळ रेषेत जो काही भाग कमी जास्त झालेला असेल तो सरळ रेषेत कट करायचा, तो जास्त खाली जाऊ द्यायचा नाही, तर 2-2.25 इंचावरतीच कट करायचा आहे। मग बाह्या जोडायच्या आधी डायरेक्टच बाह्या जोडायच्या नाही, तर बाहीचा मध्ये सेंटर काढून पुढची बाजू कोणती आहे ती चेक करून आणि अशा पद्धतीने चेक करायच्या। नंतर ज्या काही एखादा भाग कमी जास्त असेल तो सरळ रेषेत कट करायचा आणि मग आपल्याला बाही जोडायची आहे। तर बाही जोडत असताना बरोबर जो काही मध्ये सेंटर आहे तर शोल्डरचा जिथं जॉईंट आहे त्याच्यावरती ठेवून आणि मग आपल्याला बाही जोडून घ्यायची। तर अशा पद्धतीने मी बाही अगदी हलक्या हाताने पकडत दोघंही बाजूंच्या बाह्या मी सेम ह्याच पद्धतीने जोडून घेत आहे। तर बाही जोडत असताना आपल्याला अजिबात खेचायची नाही आणि अशाच पद्धतीने मध्ये सेंटरपासून बाह्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात अगदी परफेक्ट बाह्या आलेल्या आहेत। एक बाजू थोडी 1/2 इंच इतकी एक्स्ट्रा झाली तर ते आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू शकतो। त्याच्यानंतर दुसरी बाहीसुद्धा सेम त्याच पद्धतीने जोडून घेतली तर खूप छान अशा बाह्यासुद्धा बसलेल्या आहेत, अगदी कुठेही कमी वगैरे पडलेल्या नाही। आणि अशा पद्धतीने बाह्या जोडून झाल्यानंतर मग आपल्याला फिटिंग करायच्या आधी जो काही एखादा भाग कमी जास्त होतो तर तो कशा पद्धतीने आपल्याला पॅक करायचा तर बघू शकतात मी पुढे लगेचच तुम्हाला दाखवणार आहे। दोघंही बाजूंच्या बाह्या जोडून घेतल्या, डबल शिलाई मारून घेतली आणि मग आपल्याला उलट बाजूंनी सुरुवातीला शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चेक केलं तर एक भाग एक्स्ट्रा होत आहे, तर परत मी जो काही भाग एक्स्ट्रा आहे तर 1/2 इंच इतका एक्स्ट्रा आहे म्हणून मी 1 लाईन इतक्या अंतरावर अशा पद्धतीने काखेमध्ये शिलाई मारून घेतली आणि लगेचच मग मी चेक करून घेतलं तर आता अगदी परफेक्ट येत आहेत। मग उलट बाजूंनी अशा पद्धतीने पकडून घेतलं आणि शिलाई करून घेत आहे। तर बघू शकतात सुरुवातीला मी चेक केलं आणि मग उलट बाजूंनी आपल्याला बरोबर 1/2 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आणि मग आपल्याला पलटवून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊजच्या फिटिंगला छान अशी फिनिशिंग येईल। मग मी लगेचच पलटवून घेत आहे। तर बघू शकतात काखेतील भागसुद्धा अगदी खालीवर अजिबात झालेले नाही। नंतर मग इथं मी 1 किंवा 2 आपल्याला शिलाई लगेचच मारून घ्यायच्या आहेत। तर मी 2 शिलाया 1/2 इंचावरती इथं लगेचच मारून घेत आहे आणि मग आपल्याला नंतर दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे पार्ट आणि मग आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहेत। तर फिटिंगची मापं कशी टाकायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे लगेचच दाखवणार आहे।
त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा सेम त्याच पद्धतीने चेक करून घेतली। इथं सुद्धा पाव इंच एक भाग थोडा खाली वरती झाला तर तो परत मी जो काही भाग एक्स्ट्रा आहे तर पाव इंचावरती आहे म्हणून एक लाईन इतकं मी अशा पद्धतीने काखेमध्ये जोडून घेतलं, शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग परत चेक केले आणि सुलट बाजूंनी अशा पद्धतीने चेक करून आणि मग मी इथं लगेचच शिलाई मारून घेत आहे। शिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही लगेचच बघू शकतात की अगदी काखेतील भाग अजिबात खाली वरती झालेले नाहीत आणि खूप छान अशी फिटिंग आलेली आहे। अशा पद्धतीने शिलाई केली तर धागे वगैरे अजिबात बाहेर येत नाही। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि बघा अगदी काखेतील भाग सरळ आलेले आहेत। त्याच्यानंतर पूर्ण ब्लाऊजची फिटिंग झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर काखेतील भाग अगदी सरळ रेषेत कुठेही खाली वरती अजिबात झालेले नाही। इकडच्या बाजूला सुद्धा पाव इंचावरती 2 शिलाया मी इथं टाकून घेत आहे आणि त्या टाकून झाल्यानंतर मग आपल्याला छाती किती इंचाची आहे, तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्याचा तुम्हाला छातीचा चौथा भाग इथं आयपट्टी सोडून आणि मग छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर जो काही दंडघेर असेल त्याचा बरोबर अशा पद्धतीने दंडघेर मोजून घ्यायचा। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मोजून आणि कमर आपल्याला मोकळं करून मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर मग बरोबर फिटिंगची मापं ही टाकून घ्यायची आणि बाहीमध्ये जो काही गोल आकार आहे तिथं आपल्याला थोडा अशा पद्धतीने गोल आकार देऊन मग शिलाई करायची आहे। तर तुमच्याकडे शेपपट्टी असेल तर तुम्ही तिच्याने आखून आणि मग लांब बाही असेल तर ह्या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची। तर फायनली पूर्ण ब्लाऊजची इथं फिटिंग झालेली आहे। तर काखेतील भाग तुम्ही बघू शकतात अगदी समोरासमोर कुठेही खाली वरती झालेली नाही आणि प्रॉपर छान अशी शिलाई झालेली आहे। तर ह्याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊज कटोरी ब्लाऊज असला की छान पद्धतीत अगदी कमी वेळेत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि फायनली ब्लाऊजचा आपला अशा पद्धतीने लुक आलेला आहे।